गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण या नवीन व्हिडिओमध्ये इसेन्शियल क्वालिटीज ऑफ रिसर्चर भाग 2 मध्ये संशोधकाचे आवश्यक गुण पाहणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण संशोधकाचे आवश्यक गुण पाहत असताना त्यामध्ये आपण संशोधकाचे विशिष्ट गुण पाहिले. कोणत्याही संशोधनकर्त्याकडे संशोधनासाठी आवश्यक जे गुण असतात ते गुण 2 भागामध्ये विभाजित केले जातात. एक म्हणजे विशिष्ट गुण आणि दुसरा भाग म्हणजे सामान्य गुण. विशिष्ट गुण म्हणजे संशोधन विषयासंबंधित असलेले गुण, याला आपण विशिष्ट गुण असे म्हणतो. आणि सामान्य गुण म्हणजे संशोधनकर्त्याच्या व्यक्तिमत्वासंदर्भात असलेले गुण. तर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण संशोधनकर्त्याचे 3 विशिष्ट गुण पाहिले होते. त्यामध्ये पहिला गुण पाहिला होता विषयाचे ज्ञान, नॉलेज ऑफ द सब्जेक्ट. दुसरा विशेष गुण पाहिला होता ते म्हणजे संशोधन पद्धतीचे ज्ञान, नॉलेज ऑफ द रिसर्च मेथोडॉलॉजी. आणि तिसरा गुण पाहिला होता विशिष्ट गुण, तो म्हणजे संशोधनात व्यक्तिगत रुची असली पाहिजे. संशोधनात संशोधनकर्त्याला व्यक्तिगत आवड असली पाहिजे, पर्सनल इंटरेस्ट इन द रिसर्च. अशा पद्धतीनं 3 विशिष्ट गुण संशोधनकर्त्याचे आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते. आता या व्हिडिओमध्ये आपण इसेन्शियल क्वालिटीज ऑफ रिसर्चर पार्ट 2 मध्ये आपण संशोधनकर्त्याचे 2 विशिष्ट गुण पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला गुण आहे तो म्हणजे निष्पक्षता, म्हणजे अनबायस्ड. संशोधनकर्ता हा निष्पक्ष असला पाहिजे. त्यांनी कोणत्याही पक्षाची बाजू घेता कामा नये. त्याने तटस्थ राहून संशोधन केलं पाहिजे. म्हणजेच संशोधनकर्ता हा संशोधन करीत असताना निष्पक्ष असला पाहिजे. संशोधनाच्या संदर्भात त्याचा पूर्वग्रह दूषित असता कामा नये. पूर्वग्रह दूषित असणे म्हणजे काय, की तथ्य प्राप्त होण्याच्या अगोदरच तथ्यांच्या बाबतीत आपण आपलं मत बनवणे किंवा निष्कर्ष तयार करणे. म्हणजे अध्ययनाच्या पूर्वीच, तथ्य संकलित करण्यापूर्वीच संशोधनाच्या तथ्याबाबत आपण चुकीचे निष्कर्ष तयार करणे किंवा आपलं मत बनवणे, याला म्हणतो आपण पूर्वग्रह दूषित. संशोधनकर्ता हा निष्पक्ष असला पाहिजे. त्याचप्रमाणे तो पूर्वग्रह दूषित असता कामा नये. संशोधनकर्त्याचा पूर्वग्रह दूषित असेल तर तथ्य चुकीची संकलित होऊ शकतात आणि निष्कर्ष चुकीचे येऊ शकतात. म्हणून संशोधनकर्ता हा पूर्वग्रह दूषित असता कामा नये. तसेच संशोधनाच्या वेळी संशोधनकर्त्याच्या मनामध्ये कोणत्या विशिष्ट गोष्टीविषयीची आसक्ती नसावी. म्हणजे एखादी गोष्ट अशीच असली पाहिजे, हा निष्कर्ष असाच आला पाहिजे, अशी कोणत्याही गोष्टीबाबत, कोणत्याही संशोधनाच्या विशेष गोष्टीबाबत संशोधनकर्त्यामध्ये आसक्ती नसावी. म्हणजे संशोधनकर्ता हा निष्पक्ष असला पाहिजे, त्याचा पूर्वग्रह दूषित असता कामा नये आणि कोणत्याही गोष्टीविषयी त्याला आसक्ती नसावी. म्हणून या संदर्भात श्रीमती पॉलिन यंग यांनी म्हटले आहे की संशोधकाने सामग्रीपासून व्यक्तिगत किंवा भावनिक निष्कर्ष काढू नये.
संशोधकाने जे तथ्य संकलित केलेले आहेत त्या तथ्यांच्या बाबतीत त्या ठिकाणी त्या तथ्यांपासून व्यक्तिगत किंवा भावनिक निष्कर्ष काढू नये. तो काही वादविवाद पट्टू नसतो. तो त्या ठिकाणी वादविवाद पट्टू नसतो की ज्याने पक्ष आणि विपक्षाचे समर्थन करावे. तर संशोधकाने त्या ठिकाणी कोणत्याही पक्षाचं समर्थन किंवा विरोध दर्शवू नये. त्याने आपल्या मनाला त्या ठिकाणी स्वतंत्र ठेवलं पाहिजे, आपलं मन तटस्थ ठेवलं पाहिजे. तरच तो संशोधन योग्य पद्धतीनं आणि वस्तुनिष्ठ करू शकतो. तर संशोधनातील निष्कर्षाशी त्याने निष्पक्षपणे चिकित्सा केली पाहिजे आणि चांगला संशोधक हा संशोधनातील निष्कर्षाशी निष्पक्षपणे चिकित्सा करतो. तो सतत अशा तथ्यांच्या शोधामध्ये असतो की जे तथ्य सिद्धांताला नवीन अर्थ प्राप्त करून देतील किंवा सिद्धांताला जीवन प्रदान करू शकतील. असे तथ्य तो प्राप्त करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असतो. म्हणून त्या ठिकाणी चांगल्या संशोधनकर्त्याचा हा विशिष्ट गुण सांगितला जातो की तो निष्पक्ष असला पाहिजे. निष्पक्षता त्याने संशोधनामध्ये पाळली पाहिजे. त्याने कोणत्याही पक्षाचं समर्थन करू नये, कोणत्याही गोष्टीची आसक्ती करू नये किंवा आपला पूर्वग्रह दूषित करून संशोधनाचं कार्य करू नये. म्हणून जर संशोधन वस्तुनिष्ठ व्हावा असं वाटत असेल, व्हायला पाहिजे, त्यासाठी संशोधनकर्त्याकडं निष्पक्षता हा गुण असला पाहिजे. त्यानंतर संशोधनकर्त्याचा 5वा विशिष्ट गुण तो म्हणजे अनुभव. संशोधनकर्त्याला संशोधनाचा अनुभव असला पाहिजे. संशोधन कार्याचा अनुभव हे संशोधकाचे फार मोठे भांडवल असते. ज्या भांडवलामुळे संशोधनकर्ता चांगल्या प्रकारचे संशोधन करू शकतो. म्हणून संशोधकाला संशोधनाचा अनुभव असला पाहिजे. परंतु अनुभव कोणत्याही संशोधकाला किंवा कोणत्याही व्यक्तीला जन्मतःच आपोआप मिळत नाही. कोणत्याही संशोधकाला जन्मतः संशोधनाचा अनुभव नसतो. संशोधन केल्यानंतरच त्याला संशोधनाचा अनुभव येत असतो. मग हळूहळू जसजसा त्याला संशोधनाचा अनुभव येतो तसतसा त्याच्या बुद्धी आणि संघटन शक्तीचा विकास होतो. कारण संशोधन जसजसं संशोधन करायला लागतो तसतसं त्या ठिकाणी त्याची बुद्धी आणि संघटन शक्ती विकसित होते. संशोधन कार्यात कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात याचा त्याला पूर्वीच जे अनुभव आलेला आहे त्याच्या आधारावर संशोधनामध्ये कोणत्या अडचणी येणार आहेत हे त्याला समजू शकतं. अनुभवातून हे त्याला संशोधनामध्ये कोणत्या अडचणी येणार आहेत भविष्यात हे त्याला समजू शकतं. तसंच त्या ठिकाणी त्या अडचणी दूर करण्यासाठी, त्या अडचणीचं निवारण करण्यासाठी संशोधनकर्ता हा त्या ठिकाणी सजग राहतो. कारण त्याला सुरुवातीपासूनच संशोधनामध्ये कोणत्या अडचणी येणार आहेत आणि त्याचं निवारण कसं करावं हे त्याला अनुभवातून माहीत असते. त्यामुळं तो त्या ठिकाणी सुरुवातीपासूनच त्या अडचणीचं निवारण करण्यासाठी तयार राहतो. याशिवाय संशोधनाच्या अनुभवामुळे वेगवेगळ्या संशोधन पद्धतीचा त्याला चांगला अभ्यास होतो. संशोधनाच्या ज्या विभिन्न पद्धती आहेत, संशोधनाचा अनुभव येत असताना या पद्धतीचा सुद्धा त्याचा चांगला अभ्यास होतो. आणि अशा प्रकारे या संशोधनाच्या अनुभवामुळे त्याची बुद्धी तीव्र होते आणि ही संशोधनकर्त्याची बुद्धी अनुभवातून तीव्र झाल्यामुळे तो आपल्या संशोधनाची रूपरेषा सहजपणे तयार करू शकतो आणि तो आपल्या संशोधनाची रूपरेषा सहज तयार करतो. तसेच प्राप्त साधन सामग्रीच्या द्वारा तो योग्य तथ्यांचा शोध घेऊ शकतो. तसेच संशोधनाचा अनुभव हे संशोधकाचे फार मोठे भांडवल असते. कारण अनुभवातून संशोधनाबाबत त्याला अनेक गोष्टी माहीत होतात
अनेक अडचणी त्यातल्या माहीत होतात. त्या अडचणी कशा दूर करावयाच्या, त्याची रूपरेषा तयार करताना कोणती दक्षता घ्यावी, ह्या सर्व गोष्टी संशोधनकर्त्याला अनुभवातून प्राप्त होत असतात. त्यामुळे संशोधन कार्याचा अनुभव हे संशोधनकर्त्याचे फार मोठे भांडवल असते आणि ज्या भांडवलामुळे संशोधनकर्ता आपलं संशोधन चांगल्या प्रकारे करू शकतो. म्हणून त्या ठिकाणी चांगल्या संशोधकाचा अनुभव हा एक विशिष्ट गुण सांगितला जातो. तर थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, आपण इसेन्शियल क्वालिटीज ऑफ रिसर्चर याविषयी चर्चा करीत असताना संशोधकाचे विशिष्ट 5 गुण पाहिले. पहिला गुण आपण पाहिला, विषयाचे ज्ञान त्याला असलं पाहिजे. दुसरा गुण आपण पाहिला तो म्हणजे संशोधन पद्धतीचे ज्ञान त्याला असलं पाहिजे. तिसरा आपण विशिष्ट गुण पाहिला तो म्हणजे संशोधनात व्यक्तिगत रुची असली पाहिजे, व्यक्तिगत आवड असली पाहिजे. त्यानंतर चौथा विशिष्ट गुण आपण पाहिला तो म्हणजे निष्पक्षता. त्यानंतर 5वा गुण आपण पाहिला चांगल्या संशोधनकर्त्याचा तो म्हणजे अनुभव. आणि या 5 विशिष्ट गुणाच्या आधारे संशोधनकर्ता आपलं संशोधन चांगल्या पद्धतीनं करू शकतो. आणि यानंतर आपण चांगल्या संशोधनकर्त्याचे जे सामान्य गुण आहेत ते सामान्य गुण या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.